रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 118 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोय. आज आपण 119 क्रमांकाच्या ओव्यांपासूनचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातल्या 13व्या श्लोकाचं वर्णन करतायत. आपण कर्मयोग अर्थात बुद्धियोग बघतोय, ज्याच्याद्वारा कर्म मार्ग स्वीकारून आपलं जे काही अंतिम साध्य अंतिम ध्येय आहे अर्थात मोक्ष आहे त्याची प्राप्ती कशी करता येईल या संदर्भातलं विवेचन माऊली करतायत. आणि हे करताना सकाम कर्म आणि निष्काम कर्म असे कर्माचे 2 भेद माऊलींनी केलेले आपण बघतोय. सकाम भावनेनं केलेल्या कर्माचं काय दुष्फळ भोगावं लागतं त्याचंही वर्णन माऊलींनी केलं. आजच्या या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा पापी आणि पुण्यवान या दोघांचीही कर्मा मार्गाच्या अनुषंगानं व्याख्या करतायत. म्हणून आजचा श्लोक महत्त्वाचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल विषयही भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात. अर्थात यज्ञशेष भक्षण करणारे लोक सर्व पातकांपासून मुक्त होतात, परंतु जे कोणी आपल्या उदरपूर्तीकरिताच केवळ पाकसिद्धी करतात ते पापच भक्षण करतात असे समजावे. आपण हा श्लोक अनेकदा जेवायला बसताना म्हणतो. या श्लोकाचं उच्चारण करून आपण भोजन करतो, त्यामुळं अनेकांना हा श्लोक पाठ असण्याची शक्यता आहे. कारण या श्लोकामधून आपण जे कर्म करतो त्या कर्मातून जे काही आपल्याला प्राप्त होतं त्या प्राप्ताचा उपभोग घेताना कोणत्या भावनेतून तो उपभोग घ्यावा, तो उपभोग घेताना भावना काय असायला हवी, आणि जी भावना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अपेक्षित आहे ती भावना न ठेवता त्याच्या विपरीत भावना ठेवून जो ते अन्न ग्रहण करतो किंवा त्या फळाचा उपभोग घेतो त्याला कोणती गती प्राप्त होते, अशा दोघांचंही वर्णन एकाच श्लोकामध्ये भगवंतानं केलेलं आहे. अर्थात सत्कर्म करून स्वधर्माचं पालन करून त्या स्वधर्माच्या पालनामध्ये निष्काम भावना ठेवून इंद्रियांना स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवून मनावर पूर्णपणे निग्रह ठेवून जो आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करतो आणि त्या कर्तव्य कर्मातून त्याला जे काही फळ म्हणून मिळतं ते सगळं फळ आपण केलेल्या कर्तव्य कर्माचा एक प्रसाद म्हणून तो सेवन करतो. परंतु ते सेवन करण्यापूर्वी आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते आपल्या एकट्याचं नसून या फळामध्ये इतरांचाही वाटा आहे, किंबहुना इतरांचा वाटा त्यामध्ये अधिक आहे अशी भावना ठेवून त्यांना त्यांचा वाटा देऊन जो आपला थोडासा वाटा उरलेला आहे तेवढाच वाटा अतिशय समाधानीपणानं जो स्वीकारतो तो पुण्याचं सेवन करतो. तो कर्मातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही दोषाने बाधित होत नाही. कर्मामध्ये कितीही विकार निर्माण करण्याची क्षमता असली तरी असं कर्म करणाऱ्याला किंवा अशा भावनेतून कर्माचा उपभोग घेणाऱ्याला कर्मातून निर्माण होणारे विकार बाधा करत नाहीत.
आणि म्हणून तो एका अर्थानं पुण्यच कमवतोय, पुण्याचंच सेवन करतोय असं समजावं. आणि जो स्वधर्माचं पालन न करता आपल्या वृत्तीच्या विरोधी वागतोय किंवा आपल्या वाट्याला आलेलं कर्म कोणत्या तरी फळाच्या अपेक्षेच्या भावनेनं करतोय आणि त्या भावनेनं कर्म करताना जे काही त्याला प्राप्त होतंय त्या प्राप्त फळामध्ये जो स्वार्थपणा ठेवतोय, आपल्याला जे मिळालंय तो एकटाच ज्याचं सेवन करतोय किंवा इतरांचं लुबाडून जो स्वतः उपभोग घेतोय तो चोर समजावा, अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामधून भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं केलेलं आहे. आता या श्लोकाचं माऊलींनी काय वर्णन केलं ते आपण बघूयात. अर्थात सुरुवातीला यज्ञाचा शेष भाग प्रसाद म्हणून सेवन करणारे जे कर्मयोगी आहेत ते कर्मफळाचा उपभोग कसा घेतात ह्याचं वर्णन सुरुवातीला माऊली करतायत. माऊली म्हणतायत, देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी. अर्थात पहा, निर्हेतुक बुद्धीने जो विहित कर्माचरण करण्यात आपल्याजवळ संपत्तीचा विनियोग करतो. या एका श्लोकामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी माऊलींनी सांगितलेल्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट, देखा विहित. कर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते कर्म विहित कर्म असलं पाहिजे, अधिकृत कर्म असलं पाहिजे. संत मान्य, ऋषीमुनींकडून मान्य, वरिष्ठांकडून, अधिकारी पुरुषांकडून, गुरुजनांकडून मान्य झालेलं, अधिकृत झालेलं असं जे कर्म आहे त्याला विहित कर्म म्हणावं. म्हणून कर्म करतानाची पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कर्म विहित असलं पाहिजे. देखा विहित क्रियाविधी. क्रिया केल्याशिवाय पर्याय नाही, क्रिया प्रत्येकाला कराव्याच लागतात, अर्थात कर्म प्रत्येकाला करावं लागतं. परंतु जो विहित क्रियाविधी करतो, विहित अशा कर्माचं जो आचरण करतो, विहित अशा कर्माच्या दृष्टीनं जो वेगवेगळ्या कृती करतो, म्हणून देखा विहित क्रियाविधी. विधीप्रमाणे, नियमाप्रमाणे वेगवेगळी कर्म जो करतो, ही पहिली गोष्ट. विहित कर्म करणं, नियमानं कर्म करणं, नियमात राहून कर्म करणं. दुसरी गोष्ट, निर्हेतुका बुद्धी. ते कर्म करतानाची जी बुद्धी आहे ती निर्हेतुका ठेवणं. कोणत्याही प्रकारचा हेतू, फळाची अपेक्षा, स्वार्थ, फलाशा या गोष्टी टाकून देऊन जो कर्म करतो, अर्थात ते कर्म विहित असलं पाहिजे आणि निर्हेतुक असलं पाहिजे, अर्थात निष्काम असलं पाहिजे. ते कर्म करण्यामाग स्वार्थ असता कामा नये. स्वार्थ का असता कामा नये आणि विहितच कर्म का करावं? तर विहित कर्माच्या शिवाय इतर प्रकारचं कर्म हे स्वतःच्याही घाताला, नाशाला कारण आहे आणि इतरांच्याही घाताला, नाशाला कारण आहे. म्हणून विहित कर्मच करावं, निषिद्ध कर्म करू नये. शास्त्रानं जे कर्म सांगितले ते 2 प्रकारचे आहेत, विहित आणि निषिद्ध. निषिद्ध कर्म म्हणजे जे करू नका असं सांगितलंय ते निषिद्ध कर्म, आणि जे करा असं सांगितलंय ते विहित कर्म. तर जो विहित कर्म करतोय, दुसरी गोष्ट निर्हेतुक बुद्धीनं करतोय. कारण कर्म करताना जर सहेतुक बुद्धी ठेवली, फळाची आशा ठेवली की कर्मावरचं लक्ष कमी होत असतं. कर्मामध्ये एकाग्रता येण्यासाठी कर्माच्या माग कोणताही स्वार्थ हेतू, फळाची आशा न ठेवणं हे अधिक फायद्याचं असतं. कारण फळाची आशा ठेवून केलेलं कर्म हे सुखदुःखाला कारण ठरतं एक, आणि फलाशा ठेवून केलेलं कर्म हे साशंक आणि संभ्रमित चंचल मनानं केलेलं कर्म ठरतं. म्हणून मनाची कर्मामध्ये स्थिर बुद्धी राहण्यासाठी, मनाची चंचलता कमी करण्यासाठी कर्म करताना कर्माच्या माग कोणताही हेतू असता कामा नये. म्हणून निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगो करी.
जो निर्हेतुक बुद्धीनं कर्म करतो, जो विहित कर्म करतो आणि यातून जो असतीये समृद्धी, हे सगळं करून त्याला प्राप्त झालेली जी समृद्धी आहे, त्याला प्राप्त झालेले जे ऐश्वर आहे, त्याला प्राप्त झालेले जे विषय उपभोग आहे, समृद्धी, जो असतीय समृद्धी विनियोग करी, हे सगळं करून जे काही त्याला मिळालेलं आहे, जे काही त्याच्याजवळ आहे, त्या सगळ्या समृद्धीचा जो विनियोग करतो. विनियोग करणं म्हणजे वाटणं, जो वाटतो. अध्यात्म असं सांगतं की जो वाटतो त्याला त्याच्याजवळ जे आहे ते अधिकाधिक मिळतं. म्हणून जो वाटतो त्याचं वाढतं आणि जो मागतो त्याचं घटतं. हे एक अध्यात्मातलं खूप महत्वाचं सूत्र आहे, गंभीर असं सूक्ष्म सूत्र आहे. जो वाटेल त्याला अजून मिळेल, जो मागेल, हिसकावून घेईल, त्याच्याजवळ जे आहे तेही काढून घेतलं जाईल. म्हणून बघा, भिकारी कितीही पैसे असो, तो शेवटपर्यंत भिकारीच असलेला तुम्हाला दिसेल. मी एका भिकाऱ्यावर देव प्रसन्न झाला म्हणे आणि देवाने विचारलं, तुला काय पाहिजे ते मागून घे. तर त्या भिकाऱ्यानं सांगितलं की देवा, भीक मागण्यासाठी मला चांदीचं ताट दे, चांदीचा सोन्याचा कटोरा दे, मला त्याच्यामध्ये भीक मागायची. आणि तो कटोरा असा वेगवेगळ्या हिऱ्यांनी असा सजवून दे. ज्याला मागायची सवय आहे, ज्याची इच्छा मागण्याची आहे, त्याची मानसिकता भिकाऱ्याचीच राहणार आहे, मागणाऱ्याचीच राहणार आहे. आणि जेव्हा माणूस मागतो तेव्हा आपोआप संकुचित होतो. मागणी माणसाला संकुचित करते. बघा, आपणही कधी कुणाकडे काही मागायला जातो तेव्हा आपोआपच मनामध्ये एक संकुचित भावना येते, आपोआपच. हात पसरवण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा संकुचित करावा लागतो. आणि म्हणून जो मागतो त्याला काही मिळत नाही आणि जो देत राहतो त्याच्याकडं भरपूर असतं. म्हणून जो दान देणारा आहे, जो दान धर्म करणार आहे, त्याच्याकडे बघा तुम्ही, कधीही त्याच्याकडे कमतरता नसते. जो असतीय समृद्धी विनियोग करी, आणि अशातून मिळालेल्या संपत्तीचा जो विनियोग करेल. पुढं माऊली म्हणतायत, गुरु गोत्र अग्नी पूजी, अवसरी भजे द्विजी, निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. अर्थात आपले गुरु, गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, प्रसंग प्राप्त ब्राह्मण सेवा करतो आणि पितरांच्या करता नैमित्तिक श्राद्धादिक कर्मे करतो. जो कर्ममार्ग स्वीकारल्यानंतर कर्मातून जे काही त्याला मिळतं त्याच्यामधून तो गुरुला, अर्थात ज्यानं त्याला या कर्ममार्गातून सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे, कर्ममार्गाच्या दोषापासून, विकारापासून संरक्षण कसं करावं याचं कौशल्य ज्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेलं आहे, त्या गुरुलाही तो त्यातला वाटा देतो. अर्थात इथं गुरुला त्या वाट्याची अपेक्षा असता कामा नये. नाहीतर शिष्य निष्काम कर्म करतोय, पण गुरुच्या मनात शिष्याच्या निष्काम कर्मातून काहीतरी आपल्याला मिळावं असा हेतू येऊ शकतो. म्हणून गुरुची ही भावना निष्काम असली पाहिजे. गुरुनंही उपदेश निष्काम भावनेनंच केला पाहिजे. म्हणून निष्काम कर्मयोग हा केवळ गृहस्थाश्रमी लोकांसाठीच नाही, सगळ्यांसाठी. जो गुरुच्या पदावर बसलाय, ज्याला सगळी लोक गुरु मानतायत, ज्यांना अनेकांनी मार्गदर्शक म्हणून नेमलेलं आहे, त्यांना सुद्धा मार्गदर्शन करताना स्वार्थ हेतू ठेवू नये. मी यांना काहीतरी सांगितलं म्हणजे यांच्याकडून मला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी करता कामा नये. म्हणून गुरुनंही ती अपेक्षा ठेवायची नाही, पण शिष्यानं मात्र गुरुनं अपेक्षा ठेवो न ठेवो गुरुला त्याचा वाटा द्यायचा आहे. गुरुला वाटा का द्यायचा आहे? तर गुरुनं ते कर्म करताना कर्माच्या विकारापासून संरक्षण राहण्यासाठी महत्वाचं मार्गदर्शन केले, म्हणून गुरुला वाटा द्यायचा आहे. गोत्राला वाटा द्यायचा आहे. गोत्र म्हणजे जे आपले नातेवाईक, आपल्या जातीतल्या लोकांना, भावकीतल्या लोकांना म्हणा. पण
जातीतल्या भावकीतल्या लोकांना हा खूप संकुचित आणि मर्यादित अर्थ होईल. थोडक्यात सांगायचं तर आपल्या कर्ममार्गाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाला आपण तो वाटा द्यायचा आहे. बघा, ज्याचं योगदान आहे कर्माच्या परिपूर्तीमध्ये त्याला आपल्याला वाटा द्यायचा आहे. गुरुला वाटा का द्यायचा आहे? तर आपण जे कर्म केलंय त्या कर्मातून आपल्यात विकार उत्पन्न होणार नाही याचा उपदेश गुरुनं केला, म्हणून गुरुला वाटा द्यायचा आहे. गोत्राला वाटा का द्यायचा आहे? तर आपण जे कर्म करतोय त्या कर्मामध्ये गोत्रज जे आहेत ते सहकारी होतात. जुन्या काळामध्ये गोत्रजांचा अर्थ वेगळा होता, कारण तेव्हा कुटुंब व्यवस्था ही एकत्रित कुटुंब पद्धती होती. अनेक जण एकाच घरात एकत्रितपणे राहायचे. त्यामुळे कोणतंही कर्म करताना घरातल्या प्रत्येक माणसाचं योगदान त्या प्रत्येकाच्या कर्मामध्ये असायचं. 12 बलुतेदार असतील समजा, घरामध्ये चांभाराचा, सोनाराचा, सुताराचा, शेतीचा म्हणजे कुंब्याचा कोणताही व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये सगळ्या कुटुंबाचं योगदान असायचं. आणि म्हणून प्रत्येकानं केलेल्या कर्मामध्ये इतरांचाही तितकाच वाटायचा असायचा. उदाहरणार्थ शेतीमध्ये घरातली सगळी मंडळी राबायची, किंवा घरातले पुरुष शेतामध्ये जात आहेत तर त्यांच्या भोजनाची व्यवस्था महिला करायच्या. ते थकून आले तर त्यांची जेवणाची व्यवस्था करणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा शुश्रूषा करणं, वडीलधाऱ्या मंडळींनी शेतीच्या संदर्भात मार्गदर्शन करणं, अशा प्रकारे. आणि पुढची पिढी सुद्धा त्यातून घडून तो शेतीचा जो आपला वडिलोपार्जित व्यवसाय आहे तो तसाच चालत राहावा आणि शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून गावाचंही भरणपोषण व्हावं, हा शेतीमागचा उद्देश होता. म्हणून शेती करणाऱ्यानं जसं त्याच्या सगळ्या गोत्रजांना त्याचा वाटा देणं गरजेचं आहे. भावानं कमवलं तर त्याचा छोट्या भावालाही त्यानं वाटा दिला पाहिजे. भले छोट्या भावानं काही योगदान प्रत्यक्ष दिलं नसेल, पण अप्रत्यक्ष तरी त्याचं योगदान त्याच्यामध्ये असणारच. आणि छोट्या भावानं सुद्धा ही भावना लक्षात ठेवायची आहे की मोठ्या भावानं केलेल्या कामात आपण त्याला सहकार्य करणं. कर्मसिद्धांत हा एकट्यासाठी नाही आहे, सगळ्यांसाठी सारखाच आहे. सगळ्यांनी या भावनेनं कर्म करायचं आहे. घरातल्या प्रत्येक माणसानं ही भावना ठेवायची. घरामध्ये एखादा पुरुष करताय, तो बाहेर जातोय, कामं करतोय, बायकोनं त्याला सहकार्य करायचं आहे. वडीलधाऱ्या लोकांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं आहे. पण जो मोबदला येतोय त्याच्यामध्ये गोत्रजांचाही वाटा असणार आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा त्या उत्पन्नामध्ये वाटा आहे ही भावना ठेवून कर्म करायचे. हा कर्मसिद्धांत प्रत्येकानं बारकाईनं पाळला तर आपोआपच समाज स्वास्थ्य टिकणार आहे. आणि समाज स्वास्थ्य टिकवणं हाच भगवंताचाही उद्देश आहे. समाज व्यवस्था नीट निमूटपणे चालावी हा उद्देश आहे. म्हणून सगळ्यांना वाटा मिळाला पाहिजे, म्हणून गोत्रालाही वाटा मिळाला पाहिजे. पुढचा आहे अग्नी. अग्नीलाही त्याचा वाटा मिळाला पाहिजे. अर्थात पंचमहाभूतांचा प्रतिनिधी म्हणून इथं अग्नी आहे आणि त्यांनाही त्यांचा वाटा आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे पंचमहाभूत सुद्धा समृद्ध झाली पाहिजेत, सशक्त झाली पाहिजेत, बलवान झाली पाहिजेत, ही भावना तिथं ठेवायची आहे. कारण कर्म करताना ज्या शरीराच्या आधारावर आपण कर्म करतोय ते शरीर पंचमहाभूतांनी बनलंय आणि म्हणून पंचमहाभूतांचाही कर्मामध्ये वाटा आहे. म्हणून प्रत्येक महाभूताचा सन्मान हा सुद्धा कर्माच्या वाट्यामध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून अग्नी पूजी, कर्मातून जे काही साध्य होईल त्यामध्ये गुरु, गोत्र आणि अग्नी यांची पूजा झाली पाहिजे. यांना त्यांचा वाटा गेला पाहिजे. अवसरी भजे द्विजी, विशिष्ट प्रसंगामध्ये द्विजांना सुद्धा भजायचं आहे. आता इथं पुन्हा द्विज या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा न घेता आजच्या काळाच्या परिप्रेक्ष्यात तो आपण अर्थ घेऊ. द्विज शब्दाचा अर्थ जो 2 वेळा जन्मतो, द्वि म्हणजे 2, ज म्हणजे जन्मलेला, जो 2 वेळा जन्मतो तो द्विज.
म्हणजे एक आईच्या उदरातून बाहेर आल्यावरचा जन्म आणि दुसरा उपनयन संस्कार झाल्यानंतरचा जन्म. उपनयन संस्कार होणं म्हणजे काय? उप म्हणजे परमात्मा, नयन म्हणजे डोळे. ज्या व्यक्तीची आता दृष्टी पूर्णपणे भगवतमय झालेली आहे, त्याच्यावर तो जो संस्कार होतो त्याला उपनयन संस्कार म्हणतात. ज्याला सगळीकडे देव 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 दिसतो, परमात्ममय दृष्टी ज्याची झालेली आहे तो द्विज आहे. आणि जो परमात्ममय दृष्टी झालेला महात्मा आहे त्यालाही वाटा गेला पाहिजे, कारण तो वेगळं काही कर्म करणार नाही. त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थाश्रमी माणसावर आहे. म्हणून त्या द्विजानं ब्रह्मरूप झालेल्या, ईश्वरमय दृष्टी झालेल्या म्हणजे संत असतील, महापुरुष असतील, त्यांनाही त्याचा वाटा गेला पाहिजे. तो वाटा याकरता की कर्मसिद्धांत टिकण्यासाठी, कर्म मार्गातली गुंतागुंत दूर करण्यासाठी, कर्म मार्गामध्ये प्रसंगाप्रमाणे निर्माण झालेली क्लिष्टता दूर करण्यासाठी त्यांचंही योगदान महत्त्वाचं आहे. भारतीय संस्कृती सहज तयार झालेली नाही, हिंदू धर्म संस्कृती सहज तयार झालेली नाही. अनेक ऋषीमुनींनी यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपलं योगदान दिलेलं आहे. कर्म मार्गामध्ये निर्माण होणारे जे सूक्ष्म भेद आहेत, सूक्ष्म अशा गुंतागुंतीतून बाहेर काढणारे जे विकल्प आहेत, मार्ग आहेत, पर्याय आहेत, त्यामध्ये ऋषीमुनींनी, संतांनीही योगदान दिलंय आणि ती प्रक्रिया कायम चालू राहिली पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, अध्यात्म, अनेक जण म्हणतात की अध्यात्म हे अंतिम असतं, अध्यात्मामध्ये पुन्हा पुन्हा संशोधनाची गरज नसते, असं नाही. अध्यात्मातलं अंतिम सूत्र जरी बदलत नसलं तरी त्या अंतिम सूत्रापर्यंत जाणारे मार्ग काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, संदर्भांप्रमाणे बदलत असतात. श्रीमद भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितली. काही जण 2500 वर्ष म्हणतात, तेव्हा सांगितली. पण ज्ञानोबारायांना त्या भगवद्गीतेचा अर्थ 13व्या शतकाच्या संदर्भात सांगण्याची गरज पडली, कारण भगवद्गीतेमध्ये त्या काळातल्या परिप्रेक्ष्यात अर्थ सांगितला गेला होता. माऊलींनी त्यांच्या काळातल्या परिप्रेक्ष्यात तो अर्थ सांगितला. म्हणून गीतेचं संशोधन माऊलींनी केलं आणि ते वारंवार झालं पाहिजे. ज्ञानेश्वरी आराधना का करायची? ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या ओव्यांचाही आजच्या काळाच्या संदर्भात अर्थ बदलणार आहे. तो अर्थ जसाच्या तसा आपण घेतला तर आपल्याकडून चुका होऊ शकतात. म्हणून काळाच्या परिप्रेक्ष्यात बदललेल्या संदर्भांप्रमाणे त्या संतांच्या विवेचनाचा अर्थ बदलायचा आहे. याचा अर्थ असा नाही की मूळ सगळं बदलून टाकायचं. मूळ गाभा न हालता, मूळ गाभ्याला धक्का न देता, काळाप्रमाणे, संदर्भांप्रमाणे त्या मूळ आशयाला वळण देणं हे प्रत्येक साधकाचं, संताचं, संत सेवकाचं ते काम आहे. आणि म्हणून असं काम जे करतात त्यांनाही त्यातला वाटा गेला पाहिजे. अवसरी भजे द्विजी. आणि म्हणून द्विजांना काही नेहमी वाटा द्यायचा नाही. अवसरे, यथाकाली एखादा कोणता प्रसंग घडला, त्या निमित्तानं का होईना आपल्याला द्विजालाही वाटा द्यायचा आहे, जो कोणतंही कर्म करत नाहीये लौकिक दृष्ट्या, जो फक्त समाजोद्धाराचं काम करतोय. अशा व्यक्तीलाही अवसरे भजे द्विजी. निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे. आणि पितरांचाही जो वेगवेगळ्या निमित्तानं त्यांचंही पूजन करतो. म्हणून पितरांना विसरायचं नाही. पितरांबद्दलची कृतज्ञता मनामध्ये कायम ठेवायची. बरेच जण म्हणतात काय करायचं, श्राद्ध ठेवायची, पितर ठेवायची. अनेक जण त्या पद्धतीचे तर्कही देतात. महात्मा फुल्यांनी अनेक तर्क दिले त्या दृष्टीनं. विज्ञानवादी माणसाच्या दृष्टीनं ते योग्य आहे की कोणत्या तरी दुसऱ्या लोकात असलेल्या माणसाला अन्न पोहोचवायचं आहे आणि ते अन्न आपण इथं ठेवतोय, इथं ठेवलेलं अन्न त्यांना पोहोचेल का? ठीक आहे, पोहोचेल न पोहोचेल हा विषय वेगळा. पण कृतज्ञतेची भावना असणं आणि ती भावना व्यक्त करण्याची संधी मिळणं हे सुद्धा मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं. डॉक्टर लोक सुद्धा
जेव्हा गोळी देतात तेव्हा डॉक्टर पेशंटलाही सांगतात की शांत राहा, समाधानी राहा, आपोआप बरे व्हाल. मी आजारी आहे हे डोक्यातून काढून टाका. का सांगतात असं? गोळ्या तर देतायत ना. गोळ्याचा परिणामही तेव्हाच होतो जेव्हा बॉडी आणि मन त्याला सहाय्य करेल. नाहीतर बऱ्याचदा डॉक्टर म्हणतात अहो आम्ही भरपूर मेडिसिन करतोय पण बॉडी सपोर्ट करत नाही. बॉडी सपोर्ट करत नाही म्हणजे काय? बॉडी सपोर्ट करू न करू गोळ्याने परिणाम करायला पाहिजे. पण विज्ञान सुद्धा सांगतं की गोळ्या परिणाम तेव्हाच करतात जेव्हा शरीराची आणि त्या शरीरात असलेल्या मनाची चांगलं होण्याची मानसिकता असते. मनानं खचून गेलेल्या माणसाला कितीही औषध गोळ्या द्या तो बरा नाही होणार. म्हणून मानसिक स्वास्थ्य खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे मिळवताय त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणं हे खूप गरजेचं आहे. भारतीय संस्कृतीनं त्या संधी दिलेल्या आहेत आपल्याला वेळोवेळी. आणि ती संधी न मिळाल्यामुळं, ती संधी अनेकांनी गमावल्यामुळं कृतज्ञता संपली आणि कृतज्ञता वाढली. म्हणून काही लोकांना मिळालेल्या योगदानाचं श्रेय देण्याची मानसिकताच राहिली नाही. म्हणून श्राद्ध करायचं नाही. श्राद्ध न केल्यानं तुमचं काही बिघडणार नाही. पण श्राद्ध केल्यामुळं तुम्हाला जे काही मिळालंय ते तुमच्या पितरांकडून मिळालंय. तुम्हाला जे काही मिळालंय तुमच्या वडिलांकडून, तुमच्या आजोबांकडून, पंजोबाकडून, खापर पंजोबाकडून, तिकडून तुम्हाला मिळालंय. तुम्ही एकटे आयते बसलेत त्याच्यावर, आयत्या बिळावर बसलेत तुम्ही. त्यांच्याकडून तुम्हाला मिळालंय ते तुम्ही घेताय, त्याचा आनंद घेताय. विज्ञान सुद्धा सांगतं माझी जी बॉडी ही माझ्या वडिलांकडूनच मिळालेली नाही. अनेक मागच्या 24 पिढ्यांचे जवळपास गुणसूत्र माझ्यात आहेत. प्रत्येकाचं काहीतरी योगदान आहे माझ्या घडण्यात. आणि मी त्या सगळ्यांकडून मिळालेलं जे काही आहे त्याच्यातून बनलोय. आणि त्यांच्याबद्दल साधी कृतज्ञताही व्यक्त करत नसेल तर आपोआपच माझं मन संकुचित बनत जाईल, स्वार्थी बनत जाईल, देण्याची वृत्तीच संपून जाईल माझी. फक्त घेण्याची वृत्ती निर्माण होईल. आणि ती वृत्ती जिवंत राहावी देण्याची, म्हणून ही सवय लावून घ्यायची आहे. निमित्ताधिकी यजी पितरोद्देश. पितरांना मिळावं. आईवडिलांच्या नावानं वाढलं जेवण गावाला. आईवडिलांपर्यंत पोहोचेल न पोहोचेल हा विषय सोडून द्या. गावातली लोक तरी जेवत आहेत. त्या गावानं तुमच्यासाठी काहीतरी योगदान दिलं असेल त्याच्याबद्दलची कृतज्ञता. सगळे समाजशास्त्रज्ञ त्यांची मतं बारकाईनं अभ्यासली तर सगळे समाजशास्त्रज्ञ सांगतात की माणूस समाजाचा घटक आहे. माणसाच्या जडणघडणीत समाजाचं मोठं योगदान आहे. मग समाजानं आपल्याला जे काही दिलंय त्यातून उतराई होण्यासाठी आपणही समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून भंडारा, अन्नदान याच्यासाठी योगदान ही मानसिकता आपल्याकडे आहे. आणि म्हणून पुण्यतिथीच्या निमित्तानं, श्राद्धाच्या निमित्तानं लोकांना जेवण वाढणं, लोकांना भोजन करू घालणं ही गोष्ट गरजेची आहे. म्हणून निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे. अर्थात हे विहित कर्म व पंचमहायज्ञादी करून जे सहज यज्ञशेष राहील. या यज्ञक्रिया उचिता. यज्ञक्रिया म्हणजे कोणता यज्ञ? तर तो यज्ञ नाही यज्ञकुंड टाकून त्याच्यात समिधा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे तूप वगैरे पदार्थ टाकून मंत्रोच्चारण करून तो यज्ञ. पण तो यज्ञ जो आहे तो प्रतिकात्मक यज्ञ आहे. इथं माऊली कर्मयज्ञाचं वर्णन करतायत. निष्काम भावनेनं केलेलं जे कर्म आहे ते कर्म हेच यज्ञ आहे. म्हणून स्वधर्म यज्ञ हा शब्द माऊलींनी वापरलाय. खूप सुंदर शब्द आहे स्वधर्म यज्ञ. म्हणून या यज्ञक्रिया उचिता. ही जी यज्ञक्रिया आहे, निष्काम कर्म ही जी यज्ञक्रिया आहे, यज्ञेशी हवन करिता. या यज्ञाचं हवन केल्यानंतर, हवन शब्दाचा अर्थ काय? हवन म्हणजे एक अर्थ आहे जाळणे. यज्ञेशी हवन करिता, यज्ञामध्ये हवन केल्यानंतर. कर्मयज्ञामध्ये कशाचं हवन करायचंय? तर कर्माच्या अहमचं हवन करायचंय. अहम जाळायचं आहे.
हे मी करतोय ही भावना जाळायची. कर्मयज्ञामध्ये जाळण्यायोग्य वस्तू एकच, तो म्हणजे मी. कारण हा मी कधी जिवंत होईल सांगता येत नाही. हा मी असा आहे की एकदा जाळला म्हणजे संपतो असं नाही. कधी तो पुन्हा जिवंत होईल सांगता येत नाही. म्हणून त्या मीला सतत त्याचं हवन करत राहणं, त्याला सतत संपवत राहणं. यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे. हुतशेष, हुत म्हणजे राहणं, होतं या अर्थानं. हुतशेष, शेष म्हणजे उरणं. जे काही उरलेलं आहे स्वभावतः उरे जे जे, स्वाभाविकपणे जे उरेल, या सगळ्यांना देऊन जे उरेल. गुरुला दिलंय, आपल्या गोत्रांना दिलंय, पंचमहाभूतांना दिलंय, ह्या सगळ्यांना देऊन जे उरलंय, उरे जे जे, ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भाग्येची ते निवारी कल्मशाते. अर्थात ते यज्ञशेष तो सहकुटुंब सुखाने सेवन करतो. ते सेवन करणेच त्याची सर्व पातके नाहीशी करते. सगळ्यांना देऊन जे उरेल ते सुखे आपुले घरी, मग उरलेलं आपल्या घरी आणायचं. कुटुंबेसी भोजन करी, आनंदानं त्याचं सेवन करणं, आपल्या कुटुंबाला ते देणं. की भोग्याची ते निवारी कल्मशाते, त्याचा उपभोगच त्याच्यातल्या कल्मशांना, दोषांना दूर करतो. किती सुंदर शब्द आहेत बघा. दोन्ही ठिकाणी भोगच आहेत, दोन्ही ठिकाणी भोजन आहे. पण एका ठिकाणचं भोजन पापाला कारण आहे आणि एका ठिकाणचं भोजन पुण्याला कारण आहे. आता माऊली पुण्याला कारण ठरणाऱ्या भोजनाचं वर्णन करतात. जे काही वाट्याला आलंय, जे काही मिळालंय, त्यामध्ये सगळ्यांना वाटा द्यायचा आहे, सगळ्यांचा वाटा आहे. शासनाचाही वाटा आहे. तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये प्रशासनाचाही वाटा आहे. म्हणून राजाला कर देणं ही गोष्ट शास्त्रसंमत आहे. म्हणून कर चुकवणं हा सुद्धा म्हणजे हे सुद्धा पाप आहे. कर चुकवणं, शासनाने जे नियम घालून दिलेत देणं गरजेचं आहे. का? शासनाच्या व्यवस्थेमुळे आपलं सगळं व्यवस्थित चाललंय. काही जण म्हणतील मला काय शासनाचा फायदा होतो. बरीच लोक अशा अज्ञानात जगत असतात. आम्हाला काय, कोणतंही सरकार आलं काय, कोणतंही सरकार गेलं काय, सरकार कोणतंही येऊ, सरकार कोणतंही जावो, पण सरकार ही जी व्यवस्था आहे ती तुमच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम टाकत असते. अनेक सुविधा तुम्हाला ती देत असते आणि त्या सुविधा देण्यासाठी जी एक प्रशासकीय व्यवस्था लागते, ती प्रशासकीय व्यवस्था चालण्यासाठी आपले काही योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून कराची प्रणाली आहे. आणि कराची प्रणाली अगदी महाभारत रामायण काळापासून कराची प्रणाली आहे. आपण जे करतोय त्यात राजालाही त्याचा वाटा मिळाला पाहिजे. आणि मग सगळ्यांना वाटा देऊन जे उरेल ते त्याचा विनियोग कुटुंबामध्ये करायचा. ते सगळं ते सुखे आपुले घरी, ती गोष्ट घरी घेऊन जायची. आणि कुटुंबेसी भोजन करी, आपल्या कुटुंबाबरोबर त्यांचं भोजन करणं म्हणजे उपभोग घेणं. त्याचा उपभोग घेण्यात कोणत्याही प्रकारचं पाप नाही. की भोग्याची ते निवारी कल्मशाते, तो उपभोगच तुमचे दोष संपवेल. म्हणून आपण म्हणतो प्रसाद खाल्ला की पाप निघतं, संपतं. प्रसाद कोणता आहे? तुम्ही पंगत दिली, त्या पंक्तीमध्ये तुम्ही जेवण केलं, ते जेवण तुमच्यासाठी प्रसाद आहे. कारण ते देताना मी दिलं ही भावना तुम्ही ठेवत नाही. ठेवत नसाल तर तो प्रसाद आहे. नाहीतर तुमच्या सगळ्यांना जेवण मी वाढतोय माझ्याकडून, तुमच्या सगळ्यांना काय पार्टी असा एक शब्द वापरतात आपल्याकडं. पार्टी म्हणजे प्रसाद नाही. तुम्ही लोकांना पार्टी दिली म्हणजे प्रसाद दिल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. म्हणून भंडारा देणं वेगळं आणि पार्टी देणं वेगळं. पार्टी दिली तर त्याच्यात पुण्य नाही. भंडाऱ्यासाठी काही दिलं तर ते पुण्य आहे. का? तर भंडाऱ्यामध्ये मीपणा नाही, एक देण्याची भावना आहे तिथं, एक कृतज्ञता आहे. आणि म्हणून
की भोकेची ते निवारी कल्मशाते, ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडीजे ते अधि, जयापरी महारोगी अमृत सिद्धी. अर्थात ज्याप्रमाणे महारोग्याला अमृत सिद्धी प्राप्त झाली असता त्याचा रोग नाहीसा होतो, त्याप्रमाणे ते यज्ञशेष सेवन केल्याने त्याला सर्व पातके सोडून जातात. ते यज्ञावशिष्ट भोगी, जो यज्ञाच्या नंतर जे उरेल त्याचाच उपभोग घेतो. आपल्याकडे जी पद्धत होती बघा, खूप बारीक बारीक गोष्टी आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला सांगितल्यात. आम्ही लहान असताना जेव्हा कीर्तनासाठी गावोगावी जायचो तेव्हा पंगत बसायची. पंक्तीला जेवायला बसलो की सगळ्यांच्या ताटात पूर्णपणे जोपर्यंत वाढलं जात नाही तोपर्यंत जेवण सुरू करायचं नाही, असा नियम आहे. कारण शास्त्र असं सांगतं की जो पहिला घास खातो त्याचं उष्ट इतरांनी खाल्लं असा त्याचा अर्थ होतो, शास्त्रीय अर्थ. खरं पण आहे ते. ज्यानं पहिलं खाल्लं, पहिला घास ज्यानं खाल्ला बाकीच्यांसाठी ते उष्ट झालं. आणि जो इतरांना उष्ट देतो त्याचं वेगळं पाप आहे. पुन्हा दुसऱ्याला उष्ट खाऊ घालणं हे पाप आहे. आणि म्हणून पहिला घास आपण खायचा नाही. आता ते बुके सिस्टम झाली, लोक थोडा कुणी पापड टाकला की लगे खायला सुरू करतात, काही स्वीट खायला सुरू करतात. स्टार्टर नावाचा एक नवाच प्रकार आता बुके सिस्टममध्ये आलाय. ही खरं तर आपली संस्कृती नाही. असो, संस्कृतीप्रमाणे गोष्टी बदलत जरी असल्या तरी ती भावना आपल्याला विसरता येणार नाही की जेव्हा सगळ्यांना दिलं जायचं तेव्हा मग पहिला घास कोण घेणार, तर आधी निर्णय व्हायचा पंगत बसल्यावर. त्या पंक्तीत बसलेल्यांपैकी जो अधिकारी माणूस आहे त्या माणसाला सगळे आग्रह करायचे की आधी तुम्ही घ्या, कारण अधिकारी पुरुषाचं उष्ट खाणं हे पुण्याचं काम आहे. गुरुकडे गेलो की आपण गुरुचा प्रसाद घेतो, गुरुकडून उष्ट घेतो. गुरुचं उष्ट खाल्लं की पुण्य आहे आणि गुरुला उष्ट दिलं की पाप आहे. अधिकारी पुरुषाला उष्ट देणं पाप आहे, अधिकारी पुरुषाकडून उष्ट खाणं पुण्य आहे. म्हणून ते यज्ञावशिष्ट भोगी, उरलेलं जो खातो, उरलेलं खाणं आणि खाऊन उरलेलं वाटणं याच्यामध्ये फरक आहे. लोक काय बाहेर दान देतात, जेवण करून जे उरलंय ते लोकांना देतात. द्यावं, फेकून देण्यापेक्षा ते द्यावं इतरांना. पण ती भावना ही निर्मळ पवित्र भावना नाही, सात्विक भावना नाही, ती राजस भावना आहे. फेकून देण्याच्या तामस भावनेपेक्षा चांगली. पण सात्विक भावना काय? जुन्या काळामध्ये दुर्डीमध्ये किमान 2 भाकरी ठेवाव्यातच असा नियम होता जुन्या लोकांचा. आता लोक आधीच विचारतात किती खाणार आणि जितकं खाणार तितकंच ते बनवणार. पण जुन्या काळामध्ये म्हणायचे की दुर्डीत किमान 2 भाकरी असल्या पाहिजेत. अचानक कुणी अतिथी घरात आला तर तो संकोच येऊन जेवण करणार नाही की परत जेवणाचा त्रास कशाला द्यायचा. तर त्यांना आग्रह करून तयार आहे जेवण, तुम्ही खा, असा आग्रह करण्यासाठी किमान 2 भाकरी घरामध्ये ठेवायचे लोक. म्हणजे त्यांच्यासाठी बनवायचे म्हणून ते ठेवायचे. उरलेलं हा प्रकार नव्हता तिथं. आता शहरामध्ये जेवण उरलं की लोक शोधतात कोणता गरीब माणूस सापडतो का, आमच्याकडे एवढं जेवण उरलंय, भोजन उरलंय म्हणून वाटणं आणि जे उरलंय ते आपण खायचं ही भावना ठेवणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. माऊली सांगतायत ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांगीचे तो अघी म्हणजे पाप. जो उरलेस खातो त्याला पाप सोडून जातात. आपण राहणार तरी कोणत्या भावनेनं? पापा शिरण्यासाठी जागा लागते. जाग असल्याशिवाय पापाला शिरता येत नाही. श्रीमद भगवत महापुराणाच्या पहिल्या स्कंदातल्या एकादश जो श्रीमद भागवत महापुराण आहे त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन आहे की परीक्षित राजाच्या आत पापाला शिरायचं होतं. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा इहलोक सोडून गेले, द्वापार युगाचा अंत झाला, कलियुगाला आरंभ झाला. कलियुगाचा जो मुख्य आहे तो कलीची ताकद कलियुगात वाढली
आणि त्या कलीला परीक्षितीमध्ये शिरायचं होतं, कारण परीक्षित हा राजा आहे. एकदा राजाचा आत शिरलो की प्रजेच्या आत शिरणं सोपं आहे. म्हणून बरेच दिवस ते पाप, कली म्हणजे पाप, परीक्षितीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. आणि एके दिवशी श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे की त्यांच्या घराण्यातल्या एका शिशुपालाचा कोणता तरी टोप राक्षसाचा, तो टोप परीक्षितीने डोक्यावर घेतला आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात वाईट विचार आले आणि त्यानं एका ऋषीपुत्राच्या गळ्यामध्ये मेलेला, म्हणजे ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि त्या ऋषीच्या पुत्रानं येऊन त्याला शाप दिला की 7 दिवसाच्या आत असाच एक साप चावून तू मरून जाशील. अशी कथा आहे. मुद्दा सांगायचा हा आहे की परीक्षितीच्या आत पापाला शिरायचं होतं आणि पाप जागा शोधत होतं. जो निष्काम भावनेनं कर्म करतो त्याच्या आत पापाला शिरायला जागाच मिळत नाही. उलट पाप असलेलं निघून जातं जेव्हा तो या पद्धतीनं उपभोग घेतो. ते यज्ञावशिष्ट भोगी, जो हे उरलेलं भोगतो, ते भोगल्यामुळं आपोआपच पाप त्याला सोडून जातात. कसं, जयापरी महारोगी अमृत सिद्धी. एखाद्याला महारोग झालाय आणि अमृत पिल्याबरोबर त्याचा महारोग निघून जातो. ही खूप प्रसिद्ध उदाहरण आहे माऊलींनी दिलेलं. अमृत पिल्याबरोबर जसा मेलेला उठतो किंवा अमृत पिल्याबरोबर सगळे रोग जसे निघून जातात, त्याप्रमाणे निष्काम कर्म करून जे काही मिळतं ते मिळालेल्या मध्ये गुरुला, आपल्या आप्तेष्टांना, संबंधितांना, गुरुवर्यांना, सगळ्या निसर्गाला, प्रकृतीला जो वाटतो आणि उरलेलं खातो, त्या नुसत्या खाण्यानं महारोग सुद्धा सगळे पाप त्याला त्याचे निघून जातात. जसं अमृत पिल्याबरोबर महारोग निघून जातात. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा, तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. अर्थात, किंवा ब्रह्मवेत्याला जशी भ्रांती बाधा करू शकत नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणाऱ्याला पातके लागत नाहीत. 2 उदाहरणं माऊलींनी दिली. निष्काम कर्मयोग करून उरलेलं, सगळ्यांना वाटून उरलेलं जो खातो त्याला पाप सोडून जातात. कसं, तर अमृत पिल्यावर रोग सोडून जातात. किंवा की तत्वनिष्ठू जैसा, जो तत्वनिष्ठ आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, नागवे भ्रांती लेशा, तो कोणत्याही प्रकारच्या भ्रांतीनं बाधित होत नाही. त्याचं पक्क ठरलेलं असतं. तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा. एखाद्या विचारावर, एखाद्या विषयावर ज्याची निष्ठा जडली की काही झालं तरी तो आपल्या निष्ठेपासून डगमगत नाही, तो शेषभोगी तैसा ना कळे दोषा. अगदी त्याप्रमाणे जो शेषभोगी, खूप सुंदर शब्द आहे. शेष म्हणजे उरलेलं जो भोगतो, उरलेलं जो खातो, तैसा ना कळे दोषा, तो दोषांच्या आकलनात येत नाही. दोष त्याला बाधा करू शकत नाहीत. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेश. अर्थात, म्हणून स्वधर्माने जे मिळते त्याचा विनियोग स्वधर्मातच करावा, असे करून जे शेष उरेल ते आनंदाने सेवन करावे. म्हणून आपल्या धर्मामध्ये आपण जे मिळवतो त्याचा किमान 10% भाग दान करावा असं म्हटलंय. किमान 10%. शासन सुद्धा टॅक्सच्या रूपानं, तुम्ही जर मर्यादेच्या बाहेर कमवत असाल तर शासन सुद्धा टॅक्स लावतो तुम्हाला. आम्ही दरवर्षी IT रिटर्न्स भरतो. आता आमचा पगार वाईट असतो, सरकारच देतं म्हणून. सरकारच देतं आणि सरकारच त्यातला वाटा काढून घेतं. का? आता ते काढून घेतं म्हणून बरं आहे, नाहीतर लोक कमवतात पण लपवतात. हे लपवणं म्हणजे एका अर्थानं चोरी आहे. माऊली सांगतायत, म्हणून स्वधर्मे जे अर्जे, स्वधर्म करून जे संपादन केलंय ते स्वधर्मेची विनियोगी जे. ज्यानं दिलंय त्याला द्यायला काय हरकत आहे? ज्याच्याकडून मिळालंय त्यालाच तर द्यायचं आहे. मी नेहमी म्हणतो, आपल्याला जे मिळालंय ते आपलं नाहीये, ते मिळवण्याची आपली पात्रता नाहीये. ही इंद्रिय आपल्याला मिळालीत. काय पात्रता होती इंद्रिय मिळवण्याची? मिळाली.
या इंद्रियांना जे लागतं ते आपोआप मिळतं. तत्वज्ञानामध्ये एक संप्रदाय आहे. त्या संप्रदायाचं असं म्हणणं आहे, फिलॉसॉफीमधला एक संप्रदाय म्हणून, विचार म्हणून प्रसिद्ध आहे. त्या विचारवंतांचं असं म्हणणं आहे की ही सगळी सृष्टी ही जीवाच्या सोयीसाठी तयार झालेली आहे. बघा, या अंगाने विचार करा. खूप सुंदर विचार आहे, मला खूप आवडतो तो व्यक्तिशः. त्या विचारवंतांचं म्हणणं असं आहे, उदाहरणार्थ मी जन्माला आलो, तर मला जन्म मिळावा याच्याकरता प्रकृतीनं माझ्या मातापित्यांना जन्माला घातलं. मातापित्यांचा विवाह घडवून आणला प्रकृतीनं. विवाहानंतर माझा जन्म झाला. माझं भरण पोषण करण्यासाठी आईवडिलांना त्या प्रकृतीनं जबाबदारी दिली. ज्यावेळी मला माझं हित कळत नव्हतं तेव्हा प्रकृतीनं माझा सांभाळ केला. मला दूध हवं होतं तेव्हा दूध दिलं. मला कपडे लत्ते पाहिजे होते ते दिले. मला जे काही मागावं वाटलं ते मी मागितलं ते मला प्रकृतीनं दिलं. माझं भरण पोषण होण्यासाठी सूर्याची गरज होती म्हणून सूर्य वर लावला गेला. मला विश्रांतीची गरज होती म्हणून रात्रीची योजना केली गेली. मला ऑक्सिजनची गरज होती म्हणून ऑक्सिजनची निर्मिती झाली. मी जो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो त्याचंही नियोजन प्रकृतीनं करून घेतलं. मला बघता यावं म्हणून ही सृष्टी वेगवेगळ्या प्रतिमांनी सजली. मला सुगंध घेता यावा म्हणून फुलांची वगैरे वेगवेगळ्या सुगंधित द्रव्यांची निर्मिती झाली. मला छान काही कानावर पडावं म्हणून सुमधुर अशा स्वरांची, संगीतांची निर्मिती झाली. या प्रकृतीनं माझ्या वाढीसाठी, माझ्या अनुकूलतेसाठी, माझं जगणं सुसह्य व्हावं यासाठी किती योजना करून ठेवली. सगळं ब्रह्मांड माझ्या आनंदासाठी राबतंय. ही भावना ठेवून जगणारा एक विचार तुम्हाला तत्वज्ञानामध्ये दिसेल. खूप सुंदर विचार आहेत त्यांचे. एक भक्ताची भावना हीच असते, हीच असायला हवी की मी जो आहे तो मी नाहीच आहे. या प्रकृतीनं मी घडवला गेलोय. नाहीतर मी ठरवलं असतं तर काय शक्य होतं? मी ठरवलं असतं तर सूर्याचा प्रकाश मला मिळाला असता का? सूर्यानं ठरवलंय म्हणून तो प्रकाश आपल्याला मिळतोय. नाहीतर सूर्याला हलवणं, सूर्याचा प्रकाश घेणं आपल्या हातात आहे. विशिष्ट वेळी पाऊस पडतो, आपल्याला गरज आहे म्हणून. अन्नधान्य पिकावं म्हणून पाऊस पडतो, आपल्यात हिंमत आहे पाऊस पाडण्याची. प्रकृतीनं ती व्यवस्था केलेली आहे. ही भावना जो ठेवतो, निष्काम कर्म करणाऱ्याची भावना तीच असते की मी जे काही करतोय ते करण्यात माझ्या एकट्याचं योगदानच नाही, ते योगदान अनेकांचं आहे, माझं ह्यात काहीच नाही. आणि ते सत्यही आहे. तुम्ही ती भावना ठेवाल तर ती भावना सत्य आहे. ही काही अंधश्रद्धा नाही किंवा ही खोटी भावना नाही, फक्त बघण्याचा दृष्टिकोन आहे. तुम्ही कृतज्ञ भावनेनं जगायचं ठरवलं तर तुम्हाला आई वडीलही मानायची गरज नाही. बरेच लोक म्हणतात आई वडिलांनी काय केलं, काही केलं नाही म्हटलं तर काही नाही केलं. नाही, तुम्हाला उपकार मानायचेच नसतील तर नाही मानले तर काय तुम्हाला तर्क देऊन पटवून द्यायचा मार्ग असणार. पण ठरवलंच, थोडा विचार केला तर कळेल. जन्म आपल्या हातात नव्हता. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांचं तुम्हाला जन्माला घालणं हे खूप मोठ्या कृतज्ञतेचं कारण असायला हवं. तुम्हाला लहानपणापासून मोठं बनवण्यात सगळ्या नातेवाईकांचा वाटा आहे. त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता असायला हवी. ह्या सगळ्या पर्यावरणाबद्दल कृतज्ञता असायला हवी. उन्हाळ्यात कोणीतरी झाडाची सावली आपण घेतली, त्या झाडाबद्दल कृतज्ञता पाहिजे. जन्मल्यापासून आतापर्यंत अन्न ग्रहण केलंय त्या मातीबद्दल कृतज्ञता हवी. ते अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याबद्दल कृतज्ञता हवी. तुम्ही आजारी पडलात तेव्हा तुमचा डॉक्टरांनी सांभाळ केला, त्या डॉक्टरांबद्दल कृतज्ञता हवी. सगळ्या प्रकृतीबद्दल एक कृतज्ञतेची भावना ठेवून जगायला हवं. जो ही भावना ठेवून जगतो त्याला कोणतेही दोष लागत नाहीत. आणि जो ही भावना ठेवतो त्याचा अहंकार आपोआप जळतो. अहंकार त्याचाच टिकतो जो हे नाकारतो. मी सगळं मी करतोय, सगळं माझ्यामुळं होतोय, हा अंधश्रद्धा आहे. ही खरी अंधश्रद्धा आहे. मी ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. मी करतो म्हणून होतं ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. बैलगाडीच्या समोर कुत्रं चालत आहे
आणि त्या कुत्र्याला वाटतंय सगळी बैलगाडी मीच हाकतोय, हे बैल नुसते नावापुरते आहेत असं कुत्र्याला वाटत असेल तर त्या कुत्र्याचं वाटणं हे त्याची अंधश्रद्धा आहे आणि तो भ्रम दूर नाही करू शकत बैल, कारण तो कुत्र्याला वाटतंय तर वाटतंय. तसं एखाद्याला वाटतंय सगळं मी करतोय म्हणून होतंय. तू केल्यामुळं काही होत नाही. सगळं बाकीचं जुळून आलंय म्हणून तुझ्या करण्याला काहीतरी अर्थ आहे. तू फक्त निमित्त आहेस. तू थोडंसं ढकलतोयस आणि तुला वाटतंय त्याच्यामुळं सगळं होतंय, असं काहीही नाही. मी करतोय ही भावना अंधश्रद्धा आहे. खरी गोष्ट ही आहे की जे तुम्ही करताय ते करण्याला सगळी प्रकृती तुम्हाला सहकार्य करते. गोवर्धन पर्वताच्या लिहिलेमध्ये खूप सुंदर कथा आहे. सगळ्यांना ती माहिती असेल की इंद्र नाराज झाला कारण देवानं सांगितलं इंद्राची पूजा करू नका, पर्वताची पूजा करा, कारण हा पर्वत आपली रक्षा करतोय म्हणून पर्वताची पूजा करा. मग गोवर्धनाची पूजा सुरू झाली. मग इंद्र सगळे देव आले, पाणी सुरू झालं, कडकडाट सुरू झाला आणि देवानं करंगळीवर ते गोवर्धन पर्वत उचलल्यावर बाकीच्यांनी काठ्या लावल्या. म्हणजे एकटा कृष्ण करंगळीवर एवढा मोठा पर्वत उचलतोय, त्याला त्रास होईल, त्याच्यामुळे आपणही थोडा हातभार लावू म्हणून सगळे गोपाळांनी हात लावला खालून त्या पर्वताला की जेणेकरून पर्वत खाली येणार नाही. कृष्ण हसले. त्यातल्या काहींना वाटलं की मी हात लावलाय खरा, कृष्ण तर काहीच करत नाही, नुसती करंगळी लावली, नुसत्या नखरे करतोय, नुसते नाटकं करतोय. काही कथाकार विनोदानं सांगतात की सगळ्यांना थोडा अहंकार निर्माण झाला की कृष्ण आळशी आहे, नुसता करंगळी लावली आहे त्यानं, खरी ताकद आम्ही लावली, सगळी काठ्या लावल्यात, कुणी दोन्ही हात लावलेत. मग देवानं थोडी करंगळी वाकडी केली, सगळ्यांना भीती वाटायला लागली आता चेमरून मरू का काय. ती देवानी जी गंमत केली तसंच आहे हो, जे घडतंय ते सगळं ही प्रकृती घडवते. भगवंत या वेगवेगळ्या रूपामध्ये आहे, तो सगळं करतोय, आपण काहीच नाही होत सगळ्या सृष्टीच्या समोर. अनंत सूर्यमाला, अनंत ब्रह्मांड विश्व व्यापक आहे, आपण काहीच नाही होत. म्हणून जो खरा विज्ञानवादी आहे ना तो कधीच अहंकारी नसतो. त्याला एक कृतज्ञता आपोआप त्याच्या मनात निर्माण झालेली असते. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेचे विनियोगी, जे ज्याच्याकडून आले त्यालाच ते दिलं पाहिजे आणि मग उरे ते भोगी जे संतोषेशी, मग जे उरलंय ते आनंदानं भोगायचं. हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा, ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. अर्थात अर्जुना हे सोडून अन्यथा वागू नये अशी ही सृष्टी आरंभीची कथा भगवंतांनी सांगितली. हे वाचुनी पार्था, अर्जुना हे जे काही मी तुला आता सांगितलंय याच्याशिवाय रहाटो नये अन्यथा, रहाटो म्हणजे वागणं, वावरणं, याच्याशिवाय अन्यथा असंच आचरण करायचं, असंच वागायचं, याच्याशिवाय वेगळं आचरण करायचं नाही, याच्याशिवाय वेगळी भावना ठेवायची नाही. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. ही आद्य कथा आहे. कथेची सुरुवात, कथेची उत्पत्ती इथून आहे. आम्ही मराठी साहित्याचा अभ्यास करताना मराठी कथेची सुरुवात असा एक विषय घेतो आणि मग मराठी कथेची सुरुवात कुठून झाली, मग आधुनिक मराठी कथेचे जनक हरिनारायण आपटे वगैरे नावं घेतो. आद्य कथा कोणती, पहिली कथा कोणती? पहिली कथा ही कथा सृष्टीच्या आरंभी घडलेली कथा. ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती केली आणि आपल्या सगळ्या प्रजाजनांना उपदेश केला की तुम्ही निष्काम भावनेनं कर्म करा, कर्म करताना मीपणा ठेवू नका, इंद्रियांवर नियंत्रण ठेवा, इंद्रिय स्वैरपणे वावरू देऊ नका, मनावर नियंत्रण ठेवा आणि कर्म करताना कर्मातून जे काही मिळेल ते आधी वाटा आणि वाटून जे उरेल त्याचा निष्काम भावनेनं सेवन करा, याच्याशिवाय इतर काहीही करू नका. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. श्री मुरारी पुन्हा शब्द मी नेहमी म्हणतो, माऊलींनी त्या त्या प्रसंगात देवाला जी नावं ठेवली आहेत ती नावं खूप प्रसंगोपात आहेत, नेमकी आहेत. मुरारी, भगवान श्रीकृष्ण परमात्मा मुरारी का म्हणतात? भगवान श्रीकृष्ण परमात्मा बासरी वाजवणारे आहेत. बासरी हे भगवंताचं सगळ्यात आवडीचं वाद्य आहे, ते भगवंत वाजवतात. बासरी आणि तो वाजवणारा कृष्ण.
बासरीनं कधी अहंकार करू नये की मी वाजते, वाजण्याची ताकद, वाजण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. हा तिचा अहंकार आहे, ही तिची अंधश्रद्धा आहे बासरीची. कारण हवा आहे, त्या हवेचा योग्य वापर करणारा आहे, योग्य वेळी योग्य तितकी हवा सोडणारा आणि तिच्यावर नियंत्रण मिळवणारा कोणीतरी आहे, म्हणून बासरी वाजतीये. म्हणून बासरीनं अहंकार बाळगायचा नाही की माझ्यामुळं वाजते. तसं कर्म करणाऱ्यांना हा अहंकार बाळगायचा नाही की मी करतो म्हणून होतंय. नाही, तू करतोय म्हणून होत असतं तर बासरी वाजवणारा नसतानाही बासरी वाजली असती. वाजवणारा तो आहे, वाजवणारा तो आहे. ही भावना बाळगणारी जी बासरी आहे ती बासरी कृतज्ञ असते. आणि म्हणून देव नेहमी बासरी बाळगतात. त्या बासरीमध्ये कृतज्ञतेची भावना आहे, तिच्यामध्ये अहंकार नाही. तिच्यामध्ये एक कृतज्ञता आहे की देवानं मला स्वीकारले, देवानं माझ्या हातात मला घेतले, देव मला ओठाला लावतो, आणखी काय भाग्य पाहिजे. म्हणून असं म्हणतात राधा आणि रुक्मिणी सगळ्यात जास्त कुणावर जळतात तर बासरीवर. मुरारी बासरीवर ते जळतात. का तर देवाच्या सगळ्यात जवळ जायचं भाग्य त्या बासरीला मिळालंय. पण म्हणून बासरीला अहंकार नाही आहे, ती कृतज्ञ आहे आणि खूप सहन केलंय त्या बासरीनं. त्यावर आपण नंतर कधी बोलूया. पण श्री मुरारी सांगे त्या बासरीसारखी भावना आपल्या मनात ठेवायची. आणि वाजवणारा तो आहे, आपण फक्त वाजायचंय. हवा तो देणार आहे, हवेचं नियंत्रण तो ठेवणार आहे. वाजवणारा तो आहे, आपण फक्त बासरीसारखं फक्त उपस्थित राहायचं. तो जे करतोय त्या सगळ्याला साक्षीदार व्हायचं, साक्षी बनायचं. जो त्या बासरीसारखं होतो तो निष्काम कर्मयोगी होतो. मग त्याला पाप लागत नाही, त्याला दोष लागत नाहीत. इथं आपण थांबूयात, राहिलेल्या ओळ्यांचं चिंतन उद्या करूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सव संतन की जय. कृष्ण हरी.